अध्यक्ष महोदय, पराग अळवणी यांनी स्पेसिफिक प्रश्न विचारला. आपल्या मंत्री महोदयांनी उत्तर देताना सांगितलं की आम्ही तोडलं, ते तुटलं, आता केलं तर कारवाई म्हणजे काय कायदेशीर कारवाई करू. अर्धा वेळा बांधायचं, वाचलं तर दोघांनी वाटून खायचं. प्रश्न हा आहे की तुमचा कायदा आहे ना की वॉर्ड ऑफिसर आणि PI ला सस्पेंड करायचा, त्याच्यावर कायदेशीर कारवाईची. हे तर इथे तक्रारच झाली ना, तुमच्या समोरच अध्यक्ष मध्ये तक्रार झाली आहे. त्या PI वरती आणि त्या AMC वरती तुम्ही गुन्हा दाखल करणार का? कायद्यात तरतूद आहे. तुम्ही कायद्याच्या बाहेर नाही आणि कायद्याच्या वरतीही नाही. आम्हाला ह्या प्रश्नाचं उत्तर या भाषेत आलं तर पुढचे घाबरतील, म्हणतील पराग अळवणी सारखा BJPचा सदस्य विचारून कारवाई होत नाही, यांना कोण विचारते, अशी भावना आहे समाजामध्ये. मी काही चुकीचं बोलत नाही. तुमचं उत्तर असंच हवंय आम्हाला की पराग अळवणींच्या जी तक्रार आहे त्याच्यावरती AMC आणि PI या दोघांवरती कारवाईचे आदेश मी इथनं देते आहे. बाकी काय तुटतील, जातील, बांधतील, काही होत नाही. अध्यक्ष महोदय, तपासून कायद्याप्रमाणे कारवाई केली जाईल. बरोबर उत्तर आहे. बसा बसा. चला वळसे पाटील साहेब बोला. आता सांगितलं ना, शुक्रवारच्या आधी ते अहवाल देतील आपल्याला. तुम्ही ते ठीक आहे, बसा बोल. अध्यक्ष महोदय, हा प्रश्न जरी मुंबई पुरता मर्यादित असला तरी आपला हा जो MRTPचा कायदा आहे हा अख्ख्या राज्याला लागू आहे. आणि अतिक्रमण जे आहे ते अतिक्रमण काही फक्त मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रातच आहे असं नाही. हे प्रत्येक महानगरपालिकेमध्ये, नगरपालिकेमध्ये अनेक ठिकाणी अशा प्रकारची अतिक्रमण होत आहेत आणि याच्यावर शासनाने ठोस भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. तर माझी मंत्री महोदयांना विनंती आहे की या संदर्भामध्ये शासन ठोस भूमिका घेऊन त्याबाबत भूमिका जाहीर करून संपूर्ण राज्यामध्ये अशा प्रकारचा या अतिक्रमणाला प्रतिबंध करण्यासाठी कारवाई करणार आहे का? हो अध्यक्ष महोदय, अतिशय चांगली सूचना आहे. अतिक्रमणांच्या कारवाईवर जे काही करता येईल त्या संबंधित अगर कायद्यामध्ये पण जर दुरुस्ती करायला लागली तर ती दुरुस्ती करून आपण हा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नक्की प्रयत्न करू. मुलजीभाई बोला. अध्यक्ष महोदय, माझ्या अंधेरी पूर्व विभागात जवळ रस्त्याच्या फुटपाथवर 110 अनऑथराइज गॅरेज आहे अध्यक्ष महोदय. आणि गॅरेजच्या बाहेर 10-20 गाड्या असतात अध्यक्ष महोदय. फुटपाथ लोकांना चालायला येत नाही. इथे आमचे पालकमंत्री बसले. पालकमंत्री महोदय, आपण मुंबई शहरात आहे, फुटपाथ चालायला जगा नाही लोकांना. पालकमंत्री महोदय थोडं लक्ष द्या प्रश्नाकडे. पालकमंत्री महोदय इथे बसले आहेत. फुटपाथवर जगा नाही. 110 अनऑथराइज गॅरेज आज अंधेरी पूर्व विभागात आहे अध्यक्ष महोदय. आणि लोकांना चालायला रस्ता नाही. 6 लाख लोक बाहेरून रोज कामावर येतात अंधेरी पूर्वला. आपण याच्यावर कारवाई करणार आहात का? अध्यक्ष महोदय, आपण निर्देश दिल्याप्रमाणे सगळ्या सभासदांनी आपल्याकडे यादी द्यावी. मी त्याचा शुक्रवारपर्यंत त्याची कारवाईची आधी. ठीक आहे. कोण राहिलंय? चौधरी साहेब बोला. धन्यवाद अध्यक्ष महोदय. आज मुंबईचं अध्यक्ष महोदय, माझ्या विभागामध्ये मुंबई इमारत दुरुस्ती पुनर्रचना मंडळाच्या NOCने एक रॉयल पॅलेस म्हणून इमारत बनलेली आहे. या रॉयल पॅलेस मध्ये पोडियम मध्ये अनधिकृत बांधकाम केले. MRTP घ्या म्हणून म्हाडाने सूचना दिलेल्या, पत्र दिलेलं आहे. तरीही G7 अधिकारी MRTP घेत नाही. वारंवार सांगूनही म्हणजे म्हाडाने कळवलेलं आहे MRTP घ्या, 2 माळे अनधिकृत आहे, मूळ रहिवाशांना जागा दिलेली नाही. तरी अंमलबजावणी न करणाऱ्या अधिकाऱ्यांवरती आपण काय कारवाई करणार आणि असे कारवाई करायचे काही नवीन नियमावली आपण कडक करणार आहात का? हो अध्यक्ष महोदय. सन्मान्य सदस्य हरुण कांजी बोला. अध्यक्ष महोदय,
आपले मंत्री महोदयांनी सांगितलं की आम्ही तक्रार जी आहे त्याच्यावर कारवाई करणार, पण आजपर्यंत जेवढी तक्रारी आम्ही केलेली आहेत, अनऑथराइज जे स्टॉल्स आहेत ते फुटपाथ सगळे बंद आहेत, पण असिस्टंट कमिशनरला बोलून सुद्धा त्याच्यावर कोणती कारवाई होत नाहीये. महानगरपालिकेचे अधिकाऱ्यांवर आता आमदारांचा कोणताही बळगा राहिलेला नाहीये. आमदारांनी जाऊन स्वतः तक्रारी केली, लेखी तक्रारी केली, तरी असिस्टंट कमिशनर जे केस वॉर्डचे आहेत ते कोणतीही तक्रारवर हे दखल घेत नाहीये. अनधिकृत बांधकामचं आपण बोललो तर जे तोडायला बोललो त्याला सोडून जे अधिकृत आहे त्याला जाऊन तोडतात आणि त्याच्यानंतर त्याच्यावर PI दाखल होते आणि त्यांच्यावर कारवाई करायची. असे असिस्टंट कमिशनर जे वेगवेगळ्या भागात वेगवेगळे कार्यक्रम करतात, वेगवेगळे काम करतात, असे असिस्टंट कमिशनरवर आपण कारवाई करणार काय, ही माझी मागणी आहे. ठीक आहे, झालं आता तोच प्रश्न. अध्यक्ष महोदय, सर्व विषय थोडे तपासून घेऊन त्याच्यावर. अध्यक्ष चला, महोदय, पुढचा प्रश्न. एकच मिनिट. सगळ्या मी ऐकत होतो आणि मंत्री महोदयांनी देखील प्रत्येक प्रश्नाला अतिशय योग्य उत्तर दिलेलं आहे. अनधिकृत आणि अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे की बाबा कुठे कुठे अनधिकृत बांधकामं आहेत त्याची यादी करूया. मी या ठिकाणी मुंबई महापालिकेच्या आयुक्तांना निर्देश देतो की वेगवेगळ्या भागामध्ये जिथं जिथं अशा प्रकारची अनधिकृत बांधकामं आहेत आणि त्यांची एक यादी तयार करा. ती अनधिकृत बांधकामं ज्या प्रकारची आहेत त्याचं एक वर्गीकरण आपण करू आणि अनधिकृत बांधकामं जी आहेत ती आपण त्याची यादी करून त्याच्यावर नियमाप्रमाणे कार्यवाही करू. अरे AMC असू दे, जो AMC काम करत नसेल त्याची चौकशी करू. AMC जर चुकीच्या पद्धतीने कोणाला प्रोटेक्ट करत असेल तर त्याची चौकशी करू आणि त्याची कारवाई करू. मी सांगू का? त्यामुळे आता एकच आहे, आपण अनधिकृत बांधकामांना पाठीशी घालणार नाही. यासाठी जितेंद्र आव्हाडजी, आपण क्लस्टर जी का भूमिका घेतली याचं कारणच ते की आतापर्यंत झालं आता त्याला अनधिकृत बांधकामाला फुल स्टॉप लागला पाहिजे. कुठंही आम्ही तर सांगून ठेवलंय सगळ्या आयुक्तांना, तुम्ही प्लिंथ झाली प्लिंथच तोडून टाका, पुढे वर येताच कामा नये. त्यामुळे बिलकुल अनधिकृत बांधकामांना पाठीशी सरकार घालणार नाही आणि जे कोणी अधिकारी या बाबतीमध्ये पाठीशी घालत असतील तर त्यांची चौकशी करून कारवाई केली जाईल. मंत्री महोदय, एक मिनिट. उपमुख्यमंत्री महोदय, एक विषयाकडे आपल्या सर्वांनी लक्ष द्यायची फार गरज आहे की फुटपाथ वरती, रस्त्यांवरती ज्या झोपड्या झालेल्या आहेत, बसा जे काय अनधिकृत बांधकाम झाली आहेत त्या संदर्भात महानगरपालिकेची पॉलिसी आहे PAP, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन म्हणून त्यांना आपण घोषित करतो आणि त्यांना आपण ऑल्टरनेट अकॉमोडेशन देऊन ते रस्ते आणि फुटपाथ रिकामे करतो, जे 2011 पर्यंत जे टॉलरेटेड आहेत ते. परंतु महानगरपालिकेकडनं Annex 2 बनवायची प्रक्रिया एवढी हळू धीमी गतीत चालते, त्यामुळे सगळं काम रखडलेलं आहे. या संदर्भात पण आपण लक्ष टाकून त्वरित काम करून घ्यावं. अध्यक्ष महोदय, आपण सूचना केलेली आहे. या बाबतीमध्ये देखील आयुक्तांना मी सांगेन, कारण फुटपाथ हे लोकांना चालण्यासाठी आहे, ते चालण्यासाठीच राखीव असले पाहिजे आणि त्यामुळे आयुक्तांना या बाबतीमध्ये निर्देश दिले जातील. प्रश्न क्रमांक 3.